नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 सॉल्व करायचा आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा म्हणजे काय माहिती असणे आवश्यक आहे। पहा, प्रायमरी डाटा म्हणजे काय, एखाद्या ठिकाणची आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन तेथील माहिती गोळा करणे म्हणजे काय प्रायमरी डाटा। समजा एखाद्या गावची लोकसंख्या किती आहे ते आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपण त्या गावाला व्हिजिट करणार, त्या गावाला भेट देणार आणि प्रत्येक घरी जाऊन मेंबर किती आहेत ते काउंट करणार। मग नंतर जो आपल्याकडे डाटा तयार होईल तो डाटा म्हणजे काय असेल, प्रायमरी डाटा। म्हणजे आपण स्वतः जाऊन आपण स्वतः काउंटिंग करून डाटा जमा केलेला आहे तो डाटा म्हणजे प्रायमरी डाटा असेल, म्हणजे आपण स्वतः तयार केलेला। पहा, त्यासाठी काय लागेल, इट रिक्वायर्स मोर टाईम, म्हणजे प्रायमरी डाटा तयार करण्यासाठी भरपूर वेळ लागेल, बरोबर आहे, कारण प्रत्येक घरी जाऊन काउंटिंग करावी लागेल। इट इज अप टू डेट अँड डिटेल इन्फॉर्मेशन, आपण स्वतः तयार केल्यामुळे तो डाटा कसा असेल, कंप्लीट इन्फॉर्मेशनचा असेल, म्हणजे सर्व डाटा बरोबर असेल, म्हणजे तो डाटा करेक्ट असेल, परिपूर्ण असेल आणि त्या डाटावर आपण विश्वास ठेवू शकतो, बरोबर आहे, कारण आपण स्वतः तयार केलेला आहे। आता सेकंडरी डाटा म्हणजे काय, पहा, प्रायमरी डाटा म्हणजे आपण स्वतः जमा केलेली माहिती, बरोबर आहे, परंतु सेकंडरी डाटा म्हणजे काय, आपल्याकडे वेळ नाही आहे, लोकसंख्या काउंटिंग करण्यासाठी आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण काय करणार, त्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन लोकसंख्येचा रेकॉर्ड किती आहे तो आपण कलेक्ट करणार, तो आपण जमा करणार, गोळा करणार, म्हणजे तो रेडीमेड डाटा आपल्याला जो उपलब्ध होत आहे ग्रामपंचायतकडून तो डाटा म्हणजे काय असेल, सेकंडरी डाटा। आपण स्वतः जाऊन काउंटिंग करून गोळा केलेला डाटा म्हणजे प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा म्हणजे काय, रेडीमेड डाटा, म्हणजे दुसऱ्यांनी जमा केलेला आहे परंतु आपण तो रेडीमेड घेतलेला आहे। सेकंडरी डाटा म्हणजे काय, रेडीमेड डाटा। प्रायमरी डाटासाठी वेळ भरपूर लागतो परंतु सेकंडरी डाटासाठी वेळ जास्त लागत नाही कारण तो तयारच असतो, बरोबर आहे। प्रायमरी डाटा अप टू डेट असतो आणि डिटेल इन्फॉर्मेशनमध्ये असतो, परंतु सेकंडरी डाटा अप टू डेट असेलच असे नाही आणि डिटेल इन्फॉर्मेशन असेल असेही नाही, कारण तो आपण स्वतः जमा केलेला नाही आहे, आपण स्वतः तो कलेक्ट केलेला नाही आहे। इट इज करेक्ट अँड रिलायबल, आपण स्वतः ती माहिती गोळा केल्यामुळे ती माहिती करेक्ट असेल आणि विश्वास ठेवण्यासारखी असेल, बरोबर आहे। सेकंडरी डाटावर आपण विश्वास कमी ठेवू शकतो कारण ती माहिती आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन गोळा केलेली नसते, रेडीमेड डाटामधून ती माहिती घेतलेली असते, म्हणून त्यावर विश्वास कमी असतो। पहा, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता पहा, प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये आपल्याला फक्त दिलेले इन्फॉर्मेशन ही प्रायमरी डाटाची आहे का सेकंडरी डाटाची आहे ते आपल्याला इथे चूज करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे। पहा, दिलेला डाटा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे हे आपल्याला क्लासिफाय करायचं आहे। इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय व्हिजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल, प्रत्यक्ष आपण क्लासला व्हिजिट देऊन स्टुडंट्सची अटेंडन्स घेतलेला आहे, बरोबर आहे। तो जो रेकॉर्ड तयार होईल तो रेकॉर्ड म्हणजे कोणता असेल, प्रायमरी डाटा असेल। पहा, हे आन्सर काय मिळेल, प्रायमरी डाटा। हा डाटा म्हणजे प्रायमरी असेल कारण आपण स्वतः जाऊन प्रायमरी डाटा किंवा डेटा, कारण आपण स्वतः व्हिजिट देऊन अटेंडन्स घेतलेले आहे त्यामुळे तो डाटा प्रायमरी डाटा असेल। पहा, द इन्फॉर्मेशन ऑफ हाईट्स ऑफ स्टुडंट्स वाज गॅदर्ड फ्रॉम स्कूल रेकॉर्ड्स, हाईट्स ऑफ स्टुडंट्स हा जो रेकॉर्ड आहे तो आपण स्कूलमधून घेतलेला आहे, आपण प्रत्यक्ष घेतलेला आहे का, नाही। स्कूलचा जो रेकॉर्ड आहे हाईट्स ऑफ स्टुडंट्सचा तो रेकॉर्ड आपण स्कूलमधून घेतलेला आहे, म्हणजे आपण प्रत्यक्ष जाऊन मुलांची हाईट किती आहे काउंट केलेली नाही आहे, म्हणजे हा डाटा कोणता असेल, सेकंडरी डाटा। याला म्हणायचं सेकंडरी डाटा। इन द विलेज नंदपूर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट्स नॉट अटेंडिंग स्कूल, पहा, नंदपूर गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन कलेक्ट केलेला आहे आपण एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट्स नॉट अटेंडिंग स्कूल, किती विद्यार्थी शाळेत जात नाहीत ते आपण प्रत्यक्ष जाऊन तो डाटा कलेक्ट केलेला आहे, म्हणजे हा प्रायमरी डाटा आहे, प्रायमरी डाटा। आपण स्वतः डाटा घेतला म्हणजे प्रायमरी आणि रेडीमेड डाटा असेल तर सेकंडरी। पहा, फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज
गॅदर्ड बाय व्हिजिटिंग अ फॉरेस्ट. पहा व्हिजिट केलेली आहे. व्हिजिट करून आपण ट्रीजची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. व्हिजिट केल्यामुळे तो डाटा कोणता आहे? प्रायमरी. आपण स्वतः जाऊन व्हिजिटिंग करून तो डाटा कलेक्ट केलेला आहे, म्हणजे हा पण प्रायमरी डाटा होईल. पहा याप्रमाणे आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.